श्री स्वामी समर्थ। येत्या 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे। दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व भक्त काही ना काहीतरी सेवेला बसलेलो आहोत। परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला काही सेवा करता आल्या नाही तर किमान दत्त जयंतीच्या दिवशी किमान ही तरी एखादी सेवा अवश्य करा। दत्त जयंती आपल्याला नक्की कशी साजरी करायची आहे, सकाळी लवकर उठल्यानंतर घरातल्या देवांची सर्व पूजा अर्चा झाल्यावरती जर तुमच्या घरी दत्त महाराजांची मूर्ती असेल तर, नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ताम्हणामध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यावरती सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ स्तवन म्हणायचं आहे आणि नंतर आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची। अभिषेक करताना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ, त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 108 मण्यांच्या माळेवरती जप करायचे। त्यानंतर श्री सूक्त, पुरुष सूक्त, पवमान सूक्त, श्रीराम रक्षा स्तोत्राचे 1 ते 9 अध्याय, त्याचबरोबर श्री गुरुचैत्र अवतरणिका, श्री स्वामीचैत्र अवतरणिका या सर्वांचं पठण करत पाण्यानं किंवा दुधानं मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे, मूर्तीला हिना अत्तर लावायचं आहे, धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे, त्याचबरोबरीनं फूल अक्षता वाहायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची। पूजा झाल्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। संध्याकाळी मठात किंवा मंदिरात जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे। जाताना खडी साखर आणि नारळ मात्र अवश्य घेऊन जा। त्याचबरोबरीनं महाराजांना संपूर्ण अन्नाचा नैवेद्य दिवसभरामध्ये दाखवायचा आहे, आरती घ्यायची आहे। आणि आपण सेवा काय करू शकतो तर श्री स्वामीचैत्र सारामृत, संक्षिप्त श्री गुरुचरित्र, गुरुचरित्राचा 14वा किंवा 18वा अध्याय यापैकी काहीही सेवा दिवसभरामध्ये करू शकता। अगदीच वेळ नाही मिळाला तर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही दिवसभर कधीही कुठेही करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा येणारी दत्त जयंती अवश्य साजरी करा। स्वामी महाराज, दत्त महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। श्री स्वामी समर्थ।